विद्यार्थी माननीय जाधव सर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि उत्तम शिक्षक लाभलेल्या आणि शिक्षकामुळे स्वतःचे जीवन घडल्याने शिक्षकांच्या कृतज्ञतेच्या भावनेने गौरव करण्यासाठी आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, साने गुरुजी, महात्मा फुले, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अशा अनेक ज्ञात अज्ञात शिक्षकांना, शिल्पकारांना प्रणाम करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करते. आदरणीय जाधव सर निवृत्त होत आहेत, म्हणून माझ्या मनात विचार आला की सरांना कोणती भेटवस्तू द्यावी. परंतु ज्यांनी संस्कारांनी शाळेचे जीवन एक सुंदर वस्तू बनविले त्यांना भेटवस्तू कोणती आणि कशी देऊ. त्या क्षणी मला दुसरा विचार आला की सरांना पैशाचे पॉकेट करून देऊया. परंतु ज्यांनी लक्ष्मीपेक्षा सरस्वतीच्या आराधनेला प्राथमिकता दिली त्यांना पैसे कसे द्यावेत. एक विचार आला की शब्दाचं भांडार देऊन ज्यांनी लिहायला, वाचायला, बोलायला शिकवलं त्यांनी दिलेल्या शब्दाचे, प्रेमाचे आणि कृतज्ञतेचे शब्द म्हणून त्यांच्याविषयी थोडी उधळण करावी. शब्दांनाही कोडं पडावं एवढी थोर माणसं असतात. शब्दांनाही कोडं पडावं एवढी थोर माणसं असतात आणि केवढं भाग्य असतं व ती आपल्या वाट्याला येतात व ती फक्त आपली असतात. ओके, बाय बाय. निवृत्त सोडत नाही तर विद्यार्थ्यांच्या शाबासकीची थाप देत ज्ञानवंत करणाऱ्या, इतरांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन देणाऱ्या सरांच्या प्रामाणिक कार्याचा गौरव आहे. त्यांच्या भावपूर्व सेवेचा गौरव आहे. विद्यार्थी आणि शिक्षक या अटूट बंधनाचा सन्मान आहे. सर्वांना माझी एक विनंती आहे की सर्वांनी स्वतःचे बालपण आठवा. शाळेतील पहिला दिवस आपणा सर्वांना आपले सर आठवतात. मला माझे पहिलीचे वर्ग शिक्षक चव्हाण सर व मुख्याध्यापक जाधव सरांनी मला खूप काही शिकवलं. माझे खूप लाड केले. लाडाने ते मला हसमुख म्हणायचे. त्यावेळी सरांनी मला खूप नवनवीन गोष्टी शिकवल्या. विद्यार्थी चुकला तर शाळेला आणि शिक्षकांना जबाबदार धरले जातं. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार महत्त्वाचे ठरतात. सरांनी फक्त आमचे जीवन समृद्ध केले नाही तर आयुष्य कसं जगावं याबद्दल हे मोलाचे मार्गदर्शन केले. सर, तुम्ही म्हणजे लोखंडाचे सोन्यात रूपांतर करणारा परीस आहोत. सरांना साष्टांग प्रणाम करते व त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देते. धन्यवाद. व